राज्यात महानगरपालिकेचं राजकारण सुरू असताना बीडच्या राजकारणात मात्र वेगळंच काहीतरी घडतंय. त्याचं कारण ठरलंय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचा बीडमधील दौरा. अजित पवार एवढ्या राजकीय धामधुमीत बीडमध्ये येऊन गेले. त्यांच्या हस्ते सहकार भवनाच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. मात्र हे केवळ सहकार भवनाचं भूमिपूजन ठरलं नाही, बीडचं आगामी राजकीय चित्र कसं असणार याचंच पवारांनी काल भूमिपूजन केल्याचं बोललं जात आहे. अजितदादांच्या या दौऱ्यात आमदार धनंजय मुंडे अनुपस्थित असणं, तुतारी गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी कमरेत वाकून अजितदादांच्या पाया पडणं, त्याचवेळी महायुतीतील मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या पंकजाताई देखील या कार्यक्रमाला उपस्थित नसणं यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होत आहेत. बीडचं आगामी काळातील राजकारण नेमकं कसं असणार आहे, धनंजय मुंडे अजितदादांची साथ सोडणार आहेत का, हे सगळं आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. बीडचं राजकारण भल्या भल्यांना समजत नाही हेच खरंय, पण हे थोडं समजून घेण्यासाठी थोडंसं आपल्याला मागं जावं लागणार आहे. 2004 ते 2014 या काळात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात बीडचे सगळे आमदार मंत्री एकवटले होते, तरी गोपीनाथ मुंडे 1.5 ते 2.25 लाख मतांच्या फरकानं विजयी व्हायचे. पुढे प्रीतम मुंडे यांना देखील लोकसभेच्या 2 टर्ममध्ये तितकंच प्रेम मिळालं, पण पुढे गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून धनंजय मुंडे दुरावले आणि राजकीय सारीपाटावर बीडच्या राजकारणाची नव्याने मांडणी करावी लागली. त्यापूर्वी म्हणजे 1999-2004 या निवडणुकीत आमदार प्रकाश सोळंके यांना गोपीनाथराव मुंडे यांनी माजल गावात भाजपच्या तिकिटावर निवडून आणलं होतं. 2004 मध्ये अमरसिंह पंडित यांना गेवराईमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आणण्याचं काम गोपीनाथराव मुंडे यांनी केलं होतं. म्हणजे काय, तर सोळंके आणि पंडित कुटुंब ह्यात काँग्रेस सोबत गेली होती. अशा वेळी त्यांनी या दोन्ही घराण्यातील दुसऱ्या पिढीला गुलाल लावण्याचं काम केलं होतं. तर इकडे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनाही 1999-2004 साली भाजपच्या तिकिटावर निवडून आणण्याचं काम स्वर्गीय मुंडे यांनी केलं होतं. पण सोळंके आणि धस यांनी 2009च्या निवडणुकीत अजितदादांच्या पक्षाकडून निवडणूक लढवत विजय मिळवला, तर पंडित भाजपकडूनच निवडणूक लढले पण पराभूत झाले. पंडितांनी 2012 मध्ये जिल्हा परिषदेच्या राजकारणाचं निमित्त करून अजितदादांच्या पक्षासोबत आपलं जाणं पसंत केलं, तर तत्पूर्वी 2007च्या जिल्हा परिषद निवडणुकीत सोळंके धस भाजपचे आमदार असतानाही त्यांनी अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. 2011च्या परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंनी भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा एक गठ्ठा अजितदादांसोबत घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि इथून मग सगळ्याच राजकारणाला कलाटणी मिळत गेली. धनंजय मुंडे अजितदादांकडे येण्यापूर्वी बीडच्या राष्ट्रवादीची सारी सूत्र ही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हातात होती, पण मुंडे पक्षात आले आणि त्यांनी आपल्या वक्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रावर छाप टाकली. त्यामुळे पक्षाने त्यांना राज्याचा चेहरा बनवून टाकलं. 2016 मध्ये तर पक्षाने अनेक सिनियर मंडळींना डावलून धनंजय मुंडे यांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद दिलं. इथंच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री सुरेश धस यांनी अजितदादांपासून लांब राहण्यास सुरुवात केली. सुरेश धसांनी तर घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलेले 5 जिल्हा परिषद सदस्य पंकजाताई मुंडेंना देऊन टाकले. त्यानंतर अजितदादांच्या माघारी पक्षातील सारी सूत्र धनंजय मुंडे हलवू लागले. 2019 मध्ये तर त्यांना मंत्रीपद दिलं गेलं. फडणवीस आणि अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीवेळी मुख्य रोल धनंजय मुंडे यांनीच निभावल्याचा त्यांच्यावर आरोप देखील झाला. इकडे जिल्हा परिषदेत 5 सदस्य दिल्याचं फळ म्हणून सुरेश धस यांना पंकजाताई मुंडे यांनी विधान परिषदेत आमदार केलं होतं. पण या काळात एक महत्वाची घटना घडून गेली होती. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते झालेले होते, ते बीडचे पालकमंत्री देखील होते. त्यामुळे राष्ट्रवादीत एक प्रकारची स्पर्धा निर्माण झालेली होती. त्यात धनंजय मुंडेंनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे आपले पूर्ण अधिकारी वाल्मिक कराडला देऊन टाकले. आधीच मुंडे ज्युनियर, त्यात वाल्मिक कराड यांचा इंटरफेअर. त्यामुळे 2024 ची निवडणूक होताच मस्साजोगच्या प्रकरणाचं निमित्त करत सर्वच मुंडे विरोधकांनी परळी वगळता जिल्ह्यात आणि एकूणच राज्यात धनंजय मुंडे यांचं राजकीय अस्तित्व शून्य केलं. आता बीडच्या राजकारणाचा तिसरा टर्निंग पॉइंट इथून सुरू होतो. देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडे पक्षात एकाकी पडले. मुंडे यांचे मित्र असलेले पंडित घराणेही धनंजय मुंडे यांच्यापासून अंतर राखून राहू लागले. आता अजितदादा काल बीडमध्ये आले तेव्हाही धनंजय मुंडे या दौऱ्यात गैरहजर होते. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपण गैरहजर का आहोत याची कारणंही सांगितली, पण राजकारणात जे सांगितलं जातं त्याच्या पलीकडे काहीतरी असतं हे इथं दिसून येतं. धनंजय मुंडे यापूर्वीही एकदा अजितदादांच्या बीड दौऱ्यात गैरहजर राहिले होते. त्यात त्यांनी अलीकडेच अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी भाजप प्रवेशाची इच्छा व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. बीडच्या राजकीय वर्तुळातून या शक्यतांना मोठं बळ देखील दिलं जातंय.
मुंडे अजितदादांवर नाराज होण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडून पक्षांतर्गत विरोधकांना दिलं गेलेलं बळ हे देखील आहे. शिवाय विरोधी पक्षाचे म्हणजेच शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे यांनाही अजितदादा जवळ घेताना दिसतायत. आमदार संदीप क्षीरसागर हे बीडचे आमदार असल्याने आणि अजितदादा बीडचे पालकमंत्री असल्याने त्यांच्यात कमालीची जवळीक वाढली आहे. काल तर संदीप क्षीरसागर यांनी कमरेत वाकून अजितदादांचे चरण स्पर्श केले. खासदार बजरंग सोनवणे यांना आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बसवून पुण्याला नेले. त्यामुळे संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे आणि अजितदादा पवार यांच्यातील जवळीकता खूप काही सांगून जातीये. बीड नगर परिषदेत उपनगराध्यक्ष पद निवडीवेळी संदीप यांच्या नगरसेवकांनी गैरहजर राहून अजितदादांच्या पक्षाला मदत करावी असं या भेटीत ठरल्याची माहिती आहे. अजितदादा गटाकडून विनोद मुळूक यांना उपनगराध्यक्ष केलं जाईल असंही सांगितलं जात आहे. तर पुण्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत बीडमधील अनेक मतदार आहेत. त्या मतदारांनी घड्याळाला साथ द्यावी. येणाऱ्या जिल्हा परिषदेत कुठे कुठे निवडणूक सोबत लढवता येईल यावर देखील सोनवणे आणि अजितदादांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मात्र मित्रपक्ष असलेल्या पंकजाताईंची कोंडी करण्याची रणनीती पवारांनी आखल्याचं दिसतंय. मित्रपक्षातील आमदार आणि पंकजा मुंडे समर्थक नमिता मुंदडा या कार्यक्रमाला गैरहजर होत्या. तर पंकजाताईंचे भाजपातील पक्षांतर्गत विरोधक धनंजय मुंडे मात्र आवर्जून हजर असल्याचं दिसलं. इकडे पंकजाताईंनी देखील परळी वगळता राष्ट्रवादीसोबत कुठेच युती करायची नाही असं धोरण नगरपालिकेत ठेवलेलं होतं. पण आता हेच धोरण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ठेवलं जाणार आहे का, हे दोन्ही भाऊ पक्षातील आणि पक्षाबाहेरील विरोधकांवर कुठला डाव टाकतात हे पाहावं लागेल. सध्या तरी बीड जिल्ह्यात तुतारीवाले आणि घड्याळवाले एकत्रित आल्याचं चित्र निर्माण झालंय. बाकी बीडच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. कार्यक्रमावर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फेसबुक, इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.